आज तर लयच बोर वाटत आहे. आई घरी नाहीये. तिकडे तरी होती तर करमत होतं. इथं तर आई कधी घरी राहते कधी राहत नाही. राहुललेच फोन करतो, काय करते तो. फोनच नाही केला त्यानं मला. मस्त मजा करत असन ना तिकडे. आता का मी आहे असं त्याच्या मित्रा परिवारात फिरत असन. हा फोनही उचलत नाहीये. कुठं गेला काय माहिती. हा बोल, काय म्हणतो? काय नाही, काय करत आहे, काही फोन नाही काही नाही. आता तू गेली ना तुझ्या आईच्या घरी, आता मस्त माझी एन्जॉय कर तिथं. आता कायले फोन करून राहिली? जायच्या वेळेस तर मस्त भांडण करून गेली, आता कायले हे करतेय? आणि जेव्हा मी फोन लावतो तो तेव्हा तू उचलत नव्हती. हाव काय? आता व्यवस्थित बोलणं नाही का माझ्यासोबत? हा, भांडणच करायचे का? मी कायले भांडण करू? तुलेच तर. आता तर मला इथं करमुनी जे आला नाहीये. अच्छा, म्हणून फोन केला का तू? झालं का फिरणं? हा, कुठं फिरायला गेली मी? ती आई असन ना तेव्हा तुला करमते ना. आई बाहेर गेली आहे. हाव काय, म्हणून याद आली तुले? नाही हो, केला मी फोन. मी म्हटलं बोलतो कुठं आहे काय नाही. हाव काय, कधी येतो? मी सांगितलं ना मी नाही येत म्हणून. जिथपर्यंत फिरायला नेत नाही कुठं तिथपर्यंत मी येत नाही. हाव काय, तू सांग, इथं पेट्रोल भेटून राहिलं नाही, काही भेटून राहिलं नाही, आणि तू कुठे फिरायला नेऊ? सगळ्या लोकांना पेट्रोल भेटून राहिलं आणि तुम्हालाच भेटून नाही राहिलं नाही. अहो, खरीच भेटत नाहीये ना. अजून फिरायला गेल्यावर तिकडे मग अटकून पडलं तर काय करशील? आपणच अटकून पडू ना. नाही जाऊ ना, थोडासा पावसाळा तर लागू दे, मग जाऊ. आता मग मी पावसाळ्यापर्यंत येतच नाही. नको येऊ ना, कोण नाही म्हणते तुले ये म्हणून. तुले जेव्हा यायचं असेल तेव्हा ये. हाव काय, म्हणजे तुम्हाला एकटं फिरायला बरं होते. हाव ना, मी मस्त एन्जॉय करतोय. आताही माझ्या मित्रामध्ये गेला होतो मी पार्टी करायला. हाव काय, कोणते मित्र आहे तुमचे? हाय, मी कायले सांगू. मला आता मस्त पार्ट्या सुचते नाही. माझ्यासोबत बाहेर चालायला जीवार येते. हाव, माझी जिवार येते तुझ्यासोबत जायले. नाही तर तुम्ही सांगा, आपण वेगळं राहतात का? अव, तुला समजत नाही का? आई बाबाला सोडून कसं वेगळं राहायचं? आता आम्ही दादा तर राहतेच ना, मग आपण राहिलं तर काय झालं? तुला मी त्या दिवशी सांगितलं की दादाची नोकरी आहे म्हणून वहिनी तिकडे राहते, नाही तर कायले राहिली असती? मी कायले जाऊ दुकान गिकान सोडून? अहो, मी नोकरी किकरी करते, मला डिग्री कंप्लीट करायची आहे. मग कर ना, तुले कोण नाही म्हटलं? तुले तर सांगितलं पेपर गिपर असला तर दादाच्या घरी राहायचं म्हणून. मला पेपर द्यायचे आहे, मला काय घरच काम करू का मी? सकाळी उठू, भांडे कुंडे घासू. नको करू ना, कोण नाही म्हणते तुले? नाही तरी कोणते काम करत असतो तू? हाव काय, मी कामं नाही करत. मग आता कामं करते ना नाही सगळे. मग करतेस तर खरं मग आई कामं. त्यानंतर 4 भांडे घासणं होत नाही, 4 पोळ्या करायला म्हटलं ते जीवार येते तुया. अच्छा, चांगलं सात्यानं कान भरवले वाटते. हा, माझी आईला का तेच काम आहे काय? माझ्या आईने भरत, तुझ्या आईनं भरवले असून तुझे कान. मी ऐकायला भरून. आता तर तुझी आजी आली आहे, तुझी आजी भरवत असून तुझे कान. माझ्या आईच्या आजी गिजीचं नाव घेऊ नका, मी आता सांगते. मग तू माझ्या आईचं नाव कसं घेऊन राहिली? अच्छा, आपल्या आईचं नाव घेतलं कशी जीवार आली? मग माझ्या आईचं नाव कसं घेऊन राहिले तुम्ही? अव, तुझी आई कानच भरते तुझी आई जर अशी करत राहील ना तर आपला संसार काही होणार नाही. मी ज्या गोष्टी म्हणते त्या गोष्टी ऐका तुम्ही. ऐकून तर नाही राहिले. लग्नाच्या आधीच बोलले होते की मला नोकरी करायची आहे, मी घरातले कामं करणार नाही. पण पहिले नोकरी तर लागू दे तुले. पहिले पूर्ण शिक्षण पूर्ण कर आणि मग नोकरी लागन. तुला आताच नोकरी लागणार आहे. मी पाहतो ना तुला किती मोठी नोकरी लागते तर. 10,000 रुपयात काय करणार आहे तू? तुमचा किराया देशील की स्वतःच हे करशील? नोकरी करणं सोपं राहते काय? तिकडे शहरात जाऊन राहणं बी सोपं राहते काय? तुम्हाला काय आहे, मी कशी करू? आता म्हणजे आई तर म्हणते इकडे येऊन जा म्हणून. हा, बाबाचा बिझनेस मध्ये हा मदत करा बाबाले. अच्छा, जवाई 4 दिवस चांगला वाटत असते सासरवाडीले. असं कोणाची प्रॉपर्टी आहे? आज ना उद्या माझीच आहे. आज ना उद्या आई बाबाला सांभाळायचंच आहे ना. अव, मी सांभाळायला नाही म्हणत आहे तुझ्या आई बाबाला, पण जेव्हा जरूरत पडन त्यांना दवाखाना हे ते तेव्हा करू ना आपण त्यांच्यासोबत. तेव्हा घेतो मी त्यांची काळजी. तू काय म्हणतो की तिथं येऊन राहा, मी नाही राहत. ते तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा नाही आहे ना. अहो, मी कुठं म्हणतोय? तू पाय, तुला पटत असन तर ये तू, नाही तर काही येऊ नको. कधी यायचंय घ्याले, काय यायचंय तसं सांग, मी येतो. तिथपर्यंत तुझं मन भरत नाही तिथपर्यंत राह तुझ्या माहेरी. मला काही सांगू नको. हाव काय, मस्त आहे तुम्हाला. मोकळं फिरायला पाहिजे तिकडे. कायलेच लग्न केलं होतं आणि माझ्या घरी आले. मला थोडी माहित होतं तू एवढे भानकोडी निघशील. हाव काय, तुम्हाला माहित नव्हतं? नाही, माहिती असतं तर केलंच कशाला असतं लग्न करून तर निवड डोक्याला ताप होऊन गेलाय. पहिले बरं होतं. पाहतं ते वहिनी 4-5 दिवस झाली इथं आली, कामं करते, सगळं करते, कधीच किरकिर करत नाही वहिनी. मला दुसऱ्याचं काही सांगायचं नाही. मला काय करायचंय दुसऱ्याशी? हाव ना, खरी गोष्ट सगळ्याला लागत असते. खरं बोलणंच तर जमत नाही कोणाले. अच्छा, तुम्ही लय खरं बोलतात नाही. कधीतरी नेलं का मला कुठेतरी फिरायला? अव, फिरायला निन्न तुला सारे गाव फिरून आणतो मी आता. ती ऊन आहे, ऊन गिन लागलं तर काय होऊ शकते तुला माहिती आहे ना. हा ना, बाकीच्या लोकांना लागत नाही, मला सून लागलं असतं. तुझी आई बाबा तर तुला रोजच फिरवत असं आता. हा, मी आई बाबा मला रोज फिरायला नेते कुठं ना कुठं. मग आज का नाही नेलं? आज आई बाबाला ते लग्नाला जायचं होतं म्हणून आज गेले ते. तूही जाती. तुला आता वाटणार नाही जेव्हा गावातले लोक बोलत ना गेली नाही बाई, तेव्हा कळन तुले. तुम्ही काय टेन्शन घेतात? मी देते लोकांना उत्तर. दे ना उत्तर, आम्हाला काय आहे. मी तुमची काळजी करा. तू काय टेन्शन घेऊ नको. काय तू तुझ्या मन भरेपर्यंत तुझ्या माहेरी मी राहतो हो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी म्हटलं 2 शब्द चांगले बोलसान तर भांडायला लागले. अच्छा, ठेव फोन. असं जिवार आलं ना, हात पण त्याच्या तोंडावरच मारून फेकाव. काय करणार, इथं सोमवार नाहीये ना. सोमवार असता तर खरंच फेकला असता. मी म्हटलं 2 शब्द बोलू बा, तर नाही, काही समजत नाही काय करावं. तो सारी डोकं दुखीच आहे बाबा.
लग्न करून तर पायावर गोटा मारून घेतलाय. तिले बरं होतं, काहीच कोणाचं टेन्शन नाही. सालं पण ही लय डोकंदुखी आहे. हिची आईच बदमाश आहे ना, हिची आजी आणि हिची आई. त्यांना काही कामं नाही आहे दिवसभर, कानं भरत असं हिचे. त्यांना तर असं वाटते आपली पोरगी आपल्याच घरी राहिली पाहिजे. मामाचं काही टेन्शन नाही आहे, मामा काही नाही म्हणत. हे काय सगळ्या गोष्टी ऐकून घेते, येडीच आहे ही. तिला समजायला नाही पाहिजे काय? काय झालं रे? काय एवढा जोरात जोरात आवाज येत होता बाहेर? काय नाही बाई, आवाज तर येत होता रे बाहेर. तिचा फोन आला होता. हाव काय? काय म्हणते? कधी ये म्हणते घ्याले? नाही बाई, ते तर नाटकं करून राहिली. मला फिरायला नेल्याशिवाय मी कुठे घेत नाही, काही नाही अशी बोलते ते. हाव का रे? आता तिले समजत नाही का? ऊन आहे, पेट्रोल पाणी भेटून नाही राहिलं. हाव नाही, तिची आई दिवसभर तिचे कान भरत असन तशी ही आई बोलते. आता मला वाटलं की हे हिच्या मायसारखी राहणार नाही, पण तिच्या मायसारखीच आहे ती शेवटी. तिचीच पोरगी आहे की आई. माय सारखी राहणार नाही तर कोणासारखी राहणार आहे ते? हाव ना बापा, लय डोक्याला ताप आहे हिचा तर. नाही तर मग आपण आल्लग राहून इथं राहून तिथं राहू अशी करून राहिली. मला नोकरी करायची आहे, मी काय भांडे गिंडे घासायला आली आहे का म्हणते. हाव का रे? एवढी बोलून राहिली ते? हा बाई, तशी बोलते ते. ते म्हणा पहिले शिक्षण तर पूर्ण कर, मग नोकरीच्या गोष्टी कर. नाही तर म्हणते इथं या राहिले, इथं राहू आपण दोघं. हाव काय? अशी बोलते? हा बाई, अशी बोलते ते. जाऊ दे, राहू दे तिले. किती दिवस राहते तिच्या माहेरी तर? जास्त दिवस काय टिकत नाही पोरी माहेरी, एक वेळा लग्न झाल्यावर. हा बाई, मी तसंच म्हणतोय. तिला राहू देतो आता. चांगलं, तुला जितक्या दिवस राहायचं आहे तितक्या दिवस राहतो आता. हाव का रे? नाही रे, तुझे बाबा विचारत होते कधी येऊन राहिली दीपा म्हणे. काय सांगू त्यांले? आता काही बोलू शकत नाही ना म्हणू शकत नाही. असंच राहते सगळ्या संबंधात केलं म्हणजे. काही बोलू शकत नाही, काही म्हणू शकत नाही. आता बोलले तर तुझे बाबा म्हणतील मी तर नाही म्हणत होतो करायचं. तर काय करतो बाई? जाऊ दे, आपण सगळ्याला सांगू तिले बरं नाही आहे, ते आराम करायला गेली आहे. हा बाई, तसंच सांग. बाबाली तसंच सांग तिला बरं नाहीये म्हणून. नाही तर सगळे लोक चर्चा करत बसतील. हाव ना, लय डोकंदुखी झाली बाप्पा. हा बो आई. येते ते बरोबर. जो थोड्या दिवसात येतेच ते बरोबर. शहरात राहून कोण किराया भरण काय करण, तुले तर दुकान सांभाळा लागते. हाव नाही, बाहेर जाऊन नोकरी करायपेक्षा आपलं दुकान बरं नाही काय? हे आता नाही समजत रे. ती आजी आणि तिची आई मस्त कान भरत असन, काही काम आहे त्यांले. हाव, तिची आजी आली ना आता. मग काय जमलं त्यांचं तर. हाव ना आई. आता तिले फोन गिन काही करू नको, म्हणजे मग ते बरोबर तुले फोन करते. हा बाई, मी केलाच नाही तिला 4-5 दिवस झाले फोन. तेच करते मला फोनवर फोन. तू काही जास्त बोलू नको. हा बाई, मी तर काही बोलत नाहीये. जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको, कर आराम. तेच तर म्हटलं. आता एवढा जोरात जोरात काऊन आवाज येऊन राहिला बापा याच्या खोलीतून? तिच्याशीच बोलत होतो ना आई मी. धीरे बोलत जाय, मग गच्चावर जात जाय. नाही तर बाबाला जर माहिती पडलं तर ती बाबा गरम आहे. हाव नाही, बाबाचं काम खतरनाक आहे. ते म्हणन दे या पोट्टीले डिबोस, काही ठू नको. सामध्ये असं करू शकत नाही. जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको, येते ते बरोबर घरी. कर तू आराम. हा बाई, करतो ना आराम. असं वाटलं तर सगळं चांगलं होऊन जाईन. ते पोट्टी तर लय जागाव निघाली. हाव नाही, कर आई तू आराम, काही टेन्शन घेऊ नको. काय बापा, सगळं असं वाटत होतं लग्न गिग्न झालं म्हणजे बरं राहते. काय रे, हे पोट्टी अशी तमाशी करून राहिली. तरी मी तिला काही कामानी सांगत असतो, सगळं करून घेत असतो. हा बाई, ते तर मला माहित आहे. ते काही येत नाही, तरी मी काहीच म्हणत नाही तिले. ड्रेस घालतो तर ड्रेस घालायच्या वेळेस मागे तिनं भांडणं केले. मी म्हटलं ठीक आहे बाई, घाल, तुला जे करायचंय ते कर. पण हे पोट्टी लय जागाव निघाली. हाव नाही, लय शाईनी ती. जाऊ दे, जास्त दिवस राहीन तिथं तर मामा म्हणूनच तिले काव गेली नी का, काय कधी चालली, काय करतेय. हा बाई, मामा तर म्हणूनच तिले. जाऊ दे ना, किती दिवस राहीन तिथं. हा बाई, कर तू आराम. हा रे, करतो ना. चाल मग, काही टेन्शन घेऊ नको. हा बाई, मी घेतच नाही. चाल गड्या, असं वाटलं होतं पोराचं लग्न होऊन जाईन, चांगलं होऊन जाईन, पण अशी भानगड होईन हे काय माहित नव्हतं. स्वतःची भाची केली आणि पायावर दोंड्या मारून घेतला. आईले वाटून राहिला आता की आपल्या पायी हे झालं. आईले वाटलं होतं आपली भाची राहीन, चांगली राहीन. तिला थोडी माहित होतं. कोणाला माहित राहते पुढचं काय होते आपल्या सोबत. तर मला माहित राहितलं असतं तर मी लग्न केलं नसतं. योगेशले फोन करतो. हा बोल राहुल, काय म्हणतो रे? काय नाही रे, काय करतोय? काय नाही रे, रूम मध्ये बसलोय. हाव काय, म्हटलं का झोपला? नाही रे, अजून आरती आली आहे ना. हाव काय, आरती ताई आली काय? हाव ना, आली ना. कधी आली रे? आजच आली ना. हाव काय, हाव ना. तुझी वहिनी बसली आहे, गोष्टी करत आहे त्यांच्यासोबत. हाव काय, हाव काय, चांगलं आहे ना. काय म्हणतं बोल. काय नाही रे, हे दीपा नाही का? काय झालं? काय नाही रे, लय बोलली ते. इकडं राय, असं कर तसं कर. तूही चालला गेला लवकर डेअरीहून. इकडे आरती आली आहे ना म्हणून येऊन गेलो. हाव रे, ते तर समजू शकतो आपण. अशी बोलायचं होतं मले. आता काही समजत नाही आहे काय करावं काय नाही. काय समजायचं त्याच्यात. गोड बोलू बोलू घेऊन ये घरी.
अरे म्हणते वेगळं राह. आता वेगळं राहून तिकडे काय करू बरं मी? आणि वेगळे राहून काय करणार आहे बरं शहरात जाऊन रे? तू येतं दुकान आहे चांगलं चालते, हाव ना? काही ऐकत नाही. जरा वहिनीशी बोलून तिले समजायला लाव ना. पाहतो बा त्या वहिनीले सांगून. हाव जरा वहिनीचं ऐकन गिकन तर हा दोन्ही संगाती म्हटल्यावर ऐकीन थोडंफार. आता पाहतो वहिनी तर राहतेच नाही तर. हाव तिथं काही ताण नाही आहे, सगळे कामं गिमं सगळं काही करते. तेच तर त्याच्याकरता म्हटलं जा वहिनीचं ऐकन गिकन तर बोलून पाय. ठीक आहे ना, बोलतो मी तिच्यासोबत काय म्हणते तो. हाव रे, तिची आई आहे ना, हिची आई भडकोती गेली. हाव का रे? पाहू बा जर तिची आईची इच्छा असेल तर समजून पण येऊ शकते ते. हाव ना, तिचं काही नाही रे, तिले जसं लोकांना म्हटलं तसं करत असते ते. तिचं विचार काहीच नाही आहे. हाव का रे? पाहतो ना आता बोलून काय म्हणते तो. बोलून पाय तुम्ही, तू काही टेन्शन घेऊ नको. आणि होते सगळं नेमबंदी. हाव ना रे, तेच तर. आई तर लय टेन्शन घेते. पाय जो कायले एवढं हे करतोय. हा होऊन जाईन सॉल्व. घेऊन जाय ना कुठं फिरायला म्हणते तर. अरे आता घेऊन जायले काही नाही ना, तुला तर माहित आहे पेट्रोल पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. अरे असं कर, नागपुरात घेऊन जाय फिरायला. पाहतो ना काय होते तो. नागपुरात घेऊन जाय फिरायला. असं कर ना, तूही चाल ना. असं म्हणतं का? पाहतो बा. मग चल ना तूही. हा तूही जाऊ, आपण जाऊ. हा ठीक आहे ना. आता बोलतो मी आणि त्यासोबत काय म्हणते तर. ठीक आहे, वहिनीले विचार, मग आपण प्लॅन करू, चालले जाऊ एक दिवशी. ठीक आहे ना मग तसं पाय प्लॅनिंग करून, म्हणजे ते येईन तरी इकडे. ठीक आहे ना, बोलतो मी तसं. कुठं जायचं प्लॅनिंग करत आहे हे? चाल मग बोलू उद्या. ठीक आहे ना. काय झालं व? काय नाही. कोणासोबत बोलत होते फोनवर? काय नाही व, कोणासोबत बोलणार आहो? राहुल सोबत बोलत होतो. हाव काय म्हणते राहुल भाऊजी? काय नाही, दीपाचं बोलत होता तो. दीपा म्हणते वेगळं राय, असं राय तसं राय, चालू आहे त्यांचं. हाव काय? त्या दिवशी बोललीच ते मले. त्या दिवशी लय समजवलं मी तर तिले. तर मग तो तेच म्हणत होता की वहिनीले सांगायला लाव थोडंफार तिले. अव मी बोलली तिच्यासोबत तर. हाव काय, बोलली का तू? हाव ते म्हणत होती कुठे फिरायला नेत नाही, काही नेत नाही. मी तिला सांगितलं नेतीन म्हटलं फिरायला, का आताच नेतीन काय? थांब म्हटलं थोड्या दिवस. नाही म्हणे मला वेगळं राहायचं आहे, असं राहायचं आहे, तसं राहायचं आहे बोलत होती ते. हाव का व? मग तो म्हणत होता की वहिनीले बोलायला लाव म्हणे. बोलता बोलता ही बोलला तो. चालतं का म्हणे नागपूर फिरायला जाऊ म्हणे, तू वहिनी दीपा मी. हाव काय? आणि तिले फिरायला नेलं तर ते बरी येऊन जाईल म्हणे. हाव का व? असं राहते का? फिरायला नेल्यानं बरं होऊन जाते का? तर तिला वाटून राहिलं तिले फिरायला जायचंय ना कुठं तरी, फिरायला घेऊन जाईल तर शांत होऊन जाईल ते. हाव तेही आहे. पहा ना तुम्ही आई बाबाला विचारा, आई बाबा काय म्हणते तर मग जाऊ आपण. ठीक आहे ना, विचारतो मी तसं बाबाले. चला बापा, थकले बी आता. हाव काय, बोलून घेतो दीपासोबत काय म्हणते काय नाही तर. हाव बोलतो मी तसं समजवतो तिले, ऐकतच नाही होते. ठीक आहे ना, पाय एक वेळा समजून काय म्हणते तो. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. पाहतो आता समजून काय म्हणते दीपात. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.